महामार्गाचे निकृष्ट काम आणि रस्ते विकास महामंडळाचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांचा मुद्दा घेऊन माजी आमदार गोटे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली। या संदर्भात गोटे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले संबंध टिकविण्यासाठी मोपलवार यांच्यासारख्या अधिकाऱ्यांची जाणीवपूर्वकपणे नियुक्ती केली। कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेला समृद्धी महामार्ग पावसाळ्यात अक्षरशः ढासळल्याचे चित्र आहे। या परिस्थितीला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित करीत गोटे म्हणाले, 56,000 कोटी रुपये खर्च करून तयार झालेल्या या महामार्गावर 2 फूट उंचीपर्यंत पाणी साचत आहे। यावरून रस्त्याच्या कामाचा दर्जा किती वाईट आहे हे स्पष्ट होते। महामार्गावरील बहुतांश ठिकाणी स्लॅबमधील खडी निघून गेली आहे। या ठिकाणी पूल कोसळले आहेत। या भागात मोपलवार अनेक ठिकाणी भागीदारी असल्याचा संशय आहे। भागीदार होऊन मोपलवार यांनी संपत्ती कमवावी यासाठीच मोपलवार यांची नियुक्ती करण्यात आली होती, असा आरोप गोटे यांनी केला। महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही सरकारांनी मिळून मोपलवार यांना जवळपास 7 वेळा मुदतवाढ दिली। ज्या ज्या ठिकाणी मोपलवार गेले तिथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला। या संदर्भात मी पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधून तक्रार केली होती। पंतप्रधान कार्यालयाने याची दखल घेतली, मात्र राज्याचे मुख्य सचिवांनी याबाबत चौकशी करून अहवाल सादर केलेला नाही। याचाच अर्थ राज्य सरकार आणि मुख्यमंत्री फडणवीस मोपलवार यांना पाठीशी घालीत आहे, असा आरोप गोटे यांनी केला। समृद्धी मार्ग हा महाप्रवाह झालेला आहे। या कोण जबाबदार आहे? तर याला मुख्यमंत्री स्वतः जबाबदार आहेत। याचं कारण काय? जर मोपलवार सारखा श्रीलंपट भ्रष्ट बेकायदेशीर काम करणारा अधिकारी तिथे त्यांनी नेमला, त्यावेळेला मी त्यांना सांगितलं याला नेमू नका। पण मुख्यमंत्र्यांचे बंधू स्वतः हे तिथल्या अनेक जमिनीच्या व्यवहारामध्ये सुप्त पार्टनर होते, स्लीपिंग पार्टनर, आणि त्यामुळे त्यांनी त्यांचा नाईलाज झाला किंवा अजून काही कारण असतील। आता जर 56,000 कोटी रुपयाचा एवढा मोठा रस्ता जर त्याच्यावरनं 2 फूट पाणी वाहत असेल तर कसं काय काम काय झालं? अनेक पूल पडले, अनेक ठिकाणचं कॉन्क्रीटीकरण निघून गेले। त्याचा काय होता? काय मोपलवारांना महाविकास आघाडी आणि महायुती एकूण 7 वेळा त्यांना हे दिलेले आहे, मुदतवाढ दिलेली आहे। ज्या ज्या ठिकाणी मोपलवार केले त्या त्या ठिकाणी त्यांनी भ्रष्टाचार केला। मी स्वतः पंतप्रधानांकडे तक्रार केली, पंतप्रधान कार्यालयाची दखल घेतली, पण इथल्या राज्याच्या मुख्य सचिवांना 1 डझन वेळा केंद्र सरकारकडून विचारणा होऊनही त्यांनी मोपलवार प्रकरणाचं काय झालं याचा अहवालसुद्धा पाठवलेला नाही। पंतप्रधान कार्यालयाला फाट्यावर मारण्याचं धाडस मुख्य सचिवांचं होतं कसं? माझ्याकडे मोपलवारांची पत्नी, मोपलवारांची मुलगी आणि मोपलवारांचा मानसपुत्र सतीश मांगले यांची प्रतिज्ञापत्र आहे, आणि त्या प्रतिज्ञापत्रामध्ये मोपलवारांची मोडस ऑपरेशनची काय होती, उधार करण्याची, हे सगळं विस्तृत दिलेलं आहे। जर त्याच वेळेला मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाकडे लक्ष दिलं असतं आणि खरंच आपण भ्रष्टाचार रहित काम करतो आहोत हे सिद्ध करून दिलं असतं तर आज महाराष्ट्राचे जे काय 12-15 हजार कोटी रुपये पाण्यात गेले ते केले।